नमस्कार, मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण कढीपत्त्याची बहुगुणी, आरोग्यदायी तसेच खमंग चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ज्यांना केसांच्या, त्वचेच्या तसेच हृदयासंबंधी समस्या आहेत त्यांनी तर दररोज 1 चम्मच तरी ही चटणी खाल्ली पाहिजे। आपण कढीपत्त्याची चटणी बनवित आहोत तर त्यासाठी अर्थातच आपणाला एकदम फ्रेश, ताजा आणि हिरवागार कढीपत्ता घ्यायचा आहे। हा अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा, मग त्यानंतर याची सर्व पाने काढून घ्यायची। इथे कढीपत्ता आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे। याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त जरी केलं तरीही चालेल, पण कमीत कमी हा 50 ग्रॅम म्हणजे 2 वाटी इतका भरेल एवढा घ्यायचा। हे सर्व पानं मी एका ताटामध्ये काढून घेतलेत। आता याला आपणाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। एका कॉटनच्या कपड्यावरती टाकून याला हलक्या हाताने पुसून घ्यायचं आहे। मग याला 5 ते 10 मिनिट फॅनच्या खाली किंवा मग हवेशीर ठिकाणी सुकवून घ्यायचं आहे। कढीपत्त्याची पाने ही कोळीच घ्यायची म्हणजे चटणी एकदम खमंग लागते। आता इकडे एका कढईमध्ये 1 चम्मच तेल गरम करून घ्यायचं आहे। हे तेल एकदम लो फ्लेमवरती गरम करून घ्यायचं। मग यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या सोनेरी रंगावरती म्हणजे किंचितशा कुरकुरीत होतील इतक्या फ्राय करून घ्यायच्या। आता या ठिकाणी लसण हे पूर्णतः ऑप्शनल आहे। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, किंवा मग जर तुम्हाला लसण आवडत असेल तर यापेक्षाही तुम्ही इथे लसणाचा वापर जास्त करू शकता। आता हे छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये 2 चम्मच अख्खे धने टाकायचे आणि याला पण थोडंसं फ्राय करायचं, कारण धने भाजायला जास्त वेळ लागत नाही। आता यामध्येच 2 चम्मच शेंगदाणे टाकायचे आणि हे छान कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे एकदम खमंग लागतील असे भाजून घ्यायचे। हे सर्व जिन्नस तुम्ही बिना तेलाचे पण भाजू शकता, पण तेल टाकल्यामुळे चटणीला थोडासा खमंगपणा आणि कुरकुरीतपणा येतो। आता यामध्येच 2 चम्मच पांढरे तीळ टाकायचे आणि हे पण फक्त अर्धा मिनिट भाजून घ्यायचे। हे असे छान भाजून घेतल्यामुळे चटणी जास्त दिवस टिकण्यास मदत होते। आता यातच 4 चम्मच किसलेला खोबरं टाकायचं आहे आणि याला पण फक्त 1 मिनिट फ्राय करून घ्यायचं। खोबरं किसून घेतल्यामुळे याला भाजण्यासाठी खूप कमी वेळ लागतो, म्हणून शक्यतो किसलेलाच खोबरं घ्यायचा। आता याला पण छान असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। मग यामध्ये 4 चम्मच डाळवा टाकायचा आहे। डाळव्यामुळे चटणीला खूप छान टेस्ट येते आणि हा हलका असल्यामुळे आपली चटणी ही एकदम कुरकुरीत अशी होती। आता याला जास्त वेळ फ्राय नाही करायचं, कारण डाळवा हा अगोदरच फ्राय केलेला असतो, म्हणून याला सर्वात शेवटी भाजून घ्यायचं। मग यामध्ये 5 लाल मिरच्या कट करून टाकायच्या आणि 1 चम्मच जिरे टाकायचे। मिरची अशी कट केल्यामुळे ती लवकर फ्राय होण्यास मदत होते। मसाले जर चांगल्या रीतीने भाजल्या गेले तर चटणी जास्त दिवस टिकूनही राहते आणि मग ती खायलाही एकदम खमंग आणि टेस्टी लागते। हे सर्व मसाले एकत्र केल्यानंतर पण याला फक्त 1 मिनिट फ्राय करून घ्यायचं आणि मग याला आता थंड होऊ द्यायचं आहे। हे गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि हे पूर्णतः थंड झाल्यानंतरच मग याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। आता याच कढईमध्ये अजून थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे 1 चम्मच इतकं तेल टाकायचं। मग यामध्ये हे कढीपत्त्याची पानं आपण एकदम कोरडी करून घेतलेली आहेत, ती पानं टाकायची। आता इथे हे पानं 2 वाटी इतकी भरलेली आहेत, यापेक्षाही तुम्ही थोडेफार जास्त घेऊ शकता। तर याला पण एकदम छान कुरकुरीतपणा येईल आणि याचा सुंदर असा सर्वत्र वास सुटेल इतपत याला फ्राय करून घ्यायचं। मग यातील एक पान असं हातावरती थोडंसं चुरून पाहायचं। जर याचा चांगला एकदम बारीक चुरा होत असेल तर मग आता हे आपले इथं पानं चांगल्या पद्धतीने फ्राय झालेले आहेत। याला आता थंड होऊ द्यायचं आहे, मग त्यानंतरच ही चटणी आपणाला मिक्सरमधून फिरवून घ्यायची। कढीपत्त्याची पानं खूप नाजूक असल्यामुळे त्याला फ्राय करण्यास जास्त वेळ लागत नाही आणि जर हे चुकून जास्त फ्राय झाले तर मग आपल्या चटणीचा कलर बदलू शकतो। तर इथे हे पहा, आता आपले
हे पानं आणि हे सर्व मसाले चांगल्या रीतीने थंडगार झालेले आहेत. तर आता याला आपणाला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, म्हणजे चटणी चांगल्या रीतीने वाटल्या जाते. तुमच्याकडे जर लोखंडी खलबत्ता असेल त्यामध्ये जर ही चटणी वाटली तर ही अजून पौष्टिक तर होतेच, पण ती खायला अजूनही खमंगही लागते. यामध्ये 1 चम्मच मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच आमचूर पावडर टाकायची. यामुळे चटणीला थोडासा खट्टेपणा येतो आणि ती छान लागते. तर हे पहा, अशा पद्धतीने एकदम जाडसर अशी ही वाटून घ्यायची. याची खूप बारीक पेस्ट नाही करायची. ही चटणी अशी जाडसरच असल्यानंतर टेस्टी आणि खमंग लागते. तर आता ही आपली भरपूर समस्यांवरती खमंग औषधी कढीपत्त्याची चटणी तयार आहे. ही सहज महिनाभर टिकून राहते. वरती तूप किंवा तेल टाकून चपाती आणि भाकरीसोबत तर खायला एकदम चवदार लागते. आणि ज्यांना केसांच्या, त्वचेच्या आणि पोटाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी तर ही चटणी म्हणजे एकदम रामबाण असा उपाय आहे. तर अशी सहज आणि पटकन होणारी ही कढीपत्त्याची चटणी तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू.